उन्हाळा फार तापायला लागलाय. अशात आपल्याला काहीतरी थंड सरबत वगैरे पिण्याची इच्छा होते. परंतु हे थंड सरबत केवळ चवीलाच थंड असायला नको, तर आपल्या शरीराला आतून सुद्धा थंड करणारं हवं. आज मी तुमच्याकरिता आपल्या आरोग्यास उपयोगी असलेलं गुलाब सरबत बनवायची रेसिपी घेऊन आलेली आहे. गुलाब सरबत शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी अत्यंत उत्तम असतं. याच्या नियमित सेवनाने त्वचा निरोगी राहते आणि थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते. गुलाब सरबताचा सुगंध आणि चव मानसिक थकवा दूर करते, मन शांत करते आणि मूड सुधारते. उन्हाळ्यामध्ये सतत होणारा एक त्रास म्हणजे ऊन लागणे किंवा लू लागणे. यापासून जर तुम्हाला आपला बचाव करायचा असेल तर तुम्ही या सरबताचं सेवन नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ तुमच्याकरिता खूप विशेष असणार आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला गुलाब सरबत प्रीमिक्स बनवायची रेसिपी सुद्धा देणार आहे. हे गुलाब सरबताचं प्रीमिक्स तुम्ही अगदी वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा वापरू शकता. चला तर झटपट गुलाबाचं सरबत बनवायला सुरुवात करूया. गुलाब सरबत बनविण्याकरिता मी इथे 500 ग्रॅम गुलाबाची फुलं घेतलेली आहेत. ही गावरानी गुलाबाची फुलं आहेत. आपल्याला याप्रमाणे गावरानी गुलाबाचीच फुले घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या काढू व हा जो बियांचा भाग आहे याला आपल्याला वेगळं करायचं आहे, कारण यामुळे सरबत कडवट होतं, म्हणून याला सरबतात आपल्याला घालायचं नाहीये. बघा, याप्रमाणे सगळ्या पाकळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते. हे सरबत बनवताना आपल्याला एका गोष्टीचं विशेष लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे की गुलाबाची फुलं घेताना आपल्याला गावरानी गुलाबाचीच फुलं घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की आपलं हे जे सरबत आहे ते अत्यंत चविष्ट, छान लाल रंगाचं व गुणकारी बनतं. आता बघा, मी सर्व गुलाबाच्या पाकळ्या एका ताटामध्ये वेगळ्या करून घेतलेल्या आहे. आता या पाकळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. मी एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. यात सर्व गुलाबाच्या पाकळ्या घालू व स्वच्छ या पाकळ्या आपण अशा धुवून एका ताटात वेगळ्या काढू. बरेचदा आपल्याला काय वाटतं की गुलाबाच्या पाकळ्या अगदी स्वच्छ आहेत, परंतु त्यावर धूळ असते. कधी कधी बारीक किडे, मुंग्या पण त्याला लागलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला यांना स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे. मी आता या गुलाबाच्या पाकळ्या एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने मी दोनदा पुन्हा यांना स्वच्छ धुवून घेते. 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत व त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. चला आता वळूया पुढील कृतीकडे. मी गॅसवर एक स्टेनलेस स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये 1 लिटर पाणी आपल्याला घालायचं आहे. आता हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते व हे गरम पाणी गुलाबाच्या पाकळ्यांवर आपल्याला घालायचं आहे. याप्रमाणे तुम्ही बघू शकता, जसजसं यावर मी पाणी घालते आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग वेगळा होतो आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटांकरिता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकता, गुलाबाच्या फुलांनी आपला रंग, चव आणि गुण या पाण्यामध्ये सोडून दिलेले आहेत. पाणी बघा किती सुरेख दिसतं आहे. अगदी सुंदर लाल चुटूक रंग याला आलेला आहे. आता या सर्व गुलाबाच्या पाकळ्या आपण एका गाळणीमध्ये घालू आणि याला व्यवस्थित गाळून घेऊ. एखाद्या पळीच्या मदतीने याला असं आपण दाबून छान याचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. मी आता हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे व गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. यामध्ये 2 चिमूट मीठ आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे सुद्धा या सरबताची चव खूप छान येते. 500 ग्रॅम गुलाब पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे मी इथे 500 ग्रॅम साखरेचा वापर करते आहे. म्हणजेच 2 कप साखर मी यामध्ये घातलेली आहे. आता याला व्यवस्थित मिसळून घेऊ व आता आपलं हे सरबत छान दाटसर होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. तुम्ही बरेचदा बघितलं असेल, जेव्हा आपण सरबत वगैरे बनवतो तर त्यामधली साखर अगदी घट्ट झालेली असते. त्याला क्रिस्टलाइज होणे आपण म्हणतो. आपल्या सरबतात साखर क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून मी एक ट्रिक तुम्हाला सांगते आहे. आपल्याला काय करायचंय, अर्धा लिंबू घ्यायचा आहे. या लिंबूमधून 1 चमचा रस आपल्याला या सरबतमध्ये घालायचा आहे. तुम्ही लिंबू रसाऐवजी सायट्रिक ऍसिड घातलं तरी चालेल. अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड तुम्ही यामध्ये घालू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक तारेचा पाक होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता हा पाक छान दाटसर झालेला आहे, म्हणजेच आपलं हे सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे. बघा, यातून एक तार निघतो आहे. आपल्याला याला एवढं शिजवायचं आहे. आता मी गॅस बंद करून घेते व याला पूर्णपणे थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देते. आता आपलं गुलाब सरबताचं हे सिरप बनून तयार झालेलं आहे. तुम्ही याला सरबत प्रीमिक्स सुद्धा म्हणू शकता. बघा, याचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी मस्त आलेली आहे. यात अगदीच साखर जमलेली दिसत नाहीये. तुम्ही याच पद्धतीने याला
कुठल्याही एअरटाईट कंटेनर मध्ये भरून वर्षभर सुद्धा वापरू शकता। इतकं मस्त हे सरबत बनलेलं आहे। मी याला अगदी लहान लहान 2 बाटल्यांमध्ये सुद्धा असं भरून ठेवलेलं आहे। जेव्हा आपल्याला सरबत प्यायची इच्छा झाली किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे आले तेव्हा आपण याला पटकन तयार करू शकतो। एका ग्लासमध्ये 2 ते 3 चमचे सरबत प्रेमिक्स घाला, त्यानंतर यामध्ये आईस क्यूब्स घाला व थंड पाणी घालून याला छान मिक्स करून घ्या। अगदी झटपट आपलं गुलाब सरबत बनून तयार होईल। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला प्लेन सुद्धा पिऊ शकता किंवा मग याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता। मी इथे फुललेला डिंको घेतलेला आहे, याला गोंद कतिरा म्हणतात। 2 चमचे फुललेला डिंको यामध्ये घालायचं आहे। यामध्ये थोडेसे भिजलेले चिया सीड्स आपल्याला घालायचे आहेत, आईस क्यूब्स घालायचे आहे, त्यानंतर रोज सिरप आपल्याला घालायचं आहे आणि थंड पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुरेख हे सरबत दिसत आहे। उन्हाळ्यात जर तुम्ही याप्रमाणे गुलाब सरबतचं सेवन केलं तर तुमच्या शरीरात अजिबात दहा राहणार नाही व शरीराला आतून थंड सुद्धा हे ठेवेल। तुम्ही एक प्रयोग आणखी करू शकता। हे जे गुलाब सिरप आपण बनवलेलं आहे याला फ्रीजर मध्ये छान सेट करून घेऊ शकता व आयत्या वेळी जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील किंवा तुम्हाला थंड सरबत प्यायचं असेल, यातील 2-3 आईस क्यूब्स एका ग्लासमध्ये घाला, थंड पाणी घाला, व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुमचं गुलाब सरबत रेडी होईल। तुम्ही ही गुलाब सरबतची रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। केवळ पाण्याबरोबरच नाही तर दुधाबरोबर सुद्धा हे गुलाब सरबत खूप छान लागतं। जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले होते की उन्हाळ्यात बऱ्याच जणांना ऊन लागण्याचा त्रास होतो। ऊन लागल्यानंतर डोकेदुखी, छातीमध्ये जळजळ होणे, हातापायाला जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे इत्यादी त्रास होतात। असं होऊ नये म्हणून तुम्ही आधीच एक सरबत प्रीमिक्स घरी बनवून ठेवा, ज्यामुळे जर उन्हाळ्यात असा काही त्रास तुम्हाला जाणवला तर तुम्ही लगेच या प्रीमिक्सचा वापर करून आपले त्रास दूर करू शकता। चला तर झटपट ही रेसिपी जाणून घ्या। याकरिता आपल्याला काय करायचं आहे, गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। याला स्वच्छ धुवून थोडंसं कापडाने पुसून एका मोठ्या परातीत किंवा ताटामध्ये छान पसरवून ठेवायच्या आहेत। शक्यतोवर घरातच याला वाळवून घ्या, पंख्याच्या खाली सुद्धा या अगदी लवकर वाळतात। मी एक दिवसभर आणि रात्रभर या पाकळ्या पंख्याच्या खाली ठेवल्या होत्या। बघा या किती छान सुकून तयार झालेल्या आहेत। एक मोठी वाटी भरून गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 50 ग्राम खडीसाखर घेतलेली आहे। बघा याप्रमाणे जी धाग्याची खडीसाखर असते तीच आपल्याला वापरायची आहे। याचबरोबर एक मोठा चमचा सोप घ्यायची आहे। आता आपण काय करू, एक मिक्सरचं भांडं घेऊ, त्यामध्ये वाळलेल्या गुलाब पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत, खडीसाखर घालायची आहे, सोप घालायची आहे, याचबरोबर एक काळी मिरी सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहेत। बघा अगदी छान बारीक मी याला वाटून घेतलेला आहे। हवं असेल तर तुम्ही याला चाळून सुद्धा घेऊ शकता, पण मी चाळणार नाहीये कारण मी खूप छान वाटलेलं आहे याला। आता आपलं हे रोज शरबत प्रीमिक्स बनून तयार झालेलं आहे। तुम्ही याला कुठल्याही एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून अगदी वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। आणि तुम्हाला जेव्हा याला वापरायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा प्रीमिक्स ग्लासमध्ये घाला, आईस क्यूब्स घाला आणि थंड पाणी घाला, याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। लगेच हे सरबत बनून तयार होतं। तुम्हाला उन्हापासून होणाऱ्या सर्व त्रासांपासून हे सरबत वाचवतं। त्यामुळे हे प्रीमिक्स तुम्ही नक्की बनवून ठेवा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या हेल्दी रेसिपीला नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।